एक बंधू जमदाडे बंधू अजून एक ऍक्सिडेंट मध्ये गेलेत, पवळे बंधू म्हणून. तर ह्यांचा 10वा ज्या दिवशी होता ना 10वा, त्या दिवशी हा जरांगेचा प्रवक्ता, हा लाभार्थी टोळीतला प्रवक्ता आहे ना, हा गंगाधर काळकुटे, हा कोणचा ते सोशल मीडियाचा त्यांचा कोण आहे, काशीद का कोण, हे मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये गेले. तुम्हाला लाज वाटते का रे? इकडं त्या जमदाडे भाऊचा 10वा चालू आहे, 10वा, आणि हे ताज हॉटेलमध्ये गेले. काय करते ताज हॉटेलमध्ये जाऊन? काय करीत होते? तुम्ही वाढदिवस साजरा करीत होता गंग्या, तुला लाज वाटते का? तुमचा जर एखादा भाऊ वारला आणि त्याचा 10वा चालू असेल आणि अशा टायमाला तुम्ही ताज हॉटेलमध्ये जातात, वाढदिवस साजरा करायला जातात? अरे जरा तरी लाज धरा. आणि यांचे जे कमेंट करणारे फॉलोअर्स आहेत ना, तुम्हाला बी जरा जनाची नाही तर मनाची लाज आहे का नाही? आपला एक बांधव त्याचा 10वा चालू आहे आणि हा तुमचा नेता, याला अजून टाइम नाही सापडला त्याला भेटायला जायला. इतक्या नीच आणि नालायक वृत्तीचे हे लोक येतात. आणि म्हणून मला आम्ही का बोलतो, ही तळतळ येते ना, हे इतके खोटारडे, इतके नीच लोक येतात. समाजाच्या नावाखाली यांनी प्रचंड संपत्ती कमावली. नुसतीच कमावण्यात यांची वृत्ती तुम्हाला, या फोटो दाखवा त्यांना, हा व्हिडिओ दाखवा. ताज हॉटेलमध्ये खुशाल बसून बिनलाजासारखी तिथं वाढदिवस साजरा करते. त्या भाऊच्या जो वारला त्याच्या आई माई रडत नसेल का? त्यांची लेकरं रडत नसतील का? यांनी हे तिथं ताज हॉटेलला जाऊन आनंद उत्सव करते. हैदराबाद गॅजेटच फुसकाय. किती प्रमाणपत्र निघाले? 308 प्रमाणपत्र निघाले. त्याच्यामध्ये एकही मराठ्याचं कुणबी सर्टिफिकेट मिळालेलं नाही, एकही मराठ्याचं मिळालेलं नाही. ज्यांच्या नोंदी होत्या त्यांच्याच वारसांना, नातेवाईकांना दाखले मिळालेले आहेत. म्हणून काय करतात माहितीये का? माझ्यावर आरोप करतात, तू काय केलं आरक्षणासाठी, तू काय केलं. सगळे जे ट्रोलर्स आहेत ना, शिवाय जाणारे ट्रोलर्स, तुम्हाला सांगतो, बॉम्बे हायकोर्टाची 4255/2017 ही पिटिशन करणारा अजय साहेबराव बारसकरे, SC/BC आरक्षणासाठी मी पिटिशन केली. माझ्या पिटिशनमुळे न्यायमूर्ती गायकवाड साहेबांचा आयोग, मागासवर्ग आयोग अस्तित्वात आला. आणि हे SC/BCचं आरक्षण, त्यावेळेस नाव वेगळं होतं, आणि हे SC/BCचं आरक्षण अजय बारसकर यांनी केलेल्या पिटिशनमुळे आलंय. ट्रोल करणाऱ्यांनो, तुम्ही काय करता? तुम्ही काय केलं रे? तुम्ही काय केलं? तुम्हाला ती 2-1.5 ओळीच्या तुमच्या कमेंट शिवाय मला काय बोलता येत नाही. मी कारण मनोज जरांगेचा जनाधार तुटलेला आहे. विचार करणारा जो मराठा समाज आहे, विवेकी जो मराठा समाज आहे, त्या मराठा समाजाच्या लक्षात आलंय की हा माणूस लफंगा आहे. म्हणून त्यांनी अक्षरशः पाठ फिरवली. यांच्यावर इतकी वाईट वेळ आली ह्या मनोज जरांगेच्या आणि त्याच्या सगळ्या टोळीवर. हे 40-50 जणांची यांची टोळी, यांनी 5-10 जणांचे गट केले आणि हे महिनाभर गावात हिंडत होते. हो, यावर का उपोषणाला, यावर का उपोषणाला, यावर का उपोषणाला. अक्षरशः लोकांनी पाठ फिरवली, मराठ्यांनी पाठ फिरवली. उपोषण सुरू झालं ना, तेव्हा किती लोक होते? 150 लोक आहे. व्हिडिओ 30 तारखेला उपोषण मध्ये चालू होतं आणि विखे पाटला संगती मनोज जरांगे बोलत होते, आरक्षणाच्या प्रश्नावर बोलत होते ना. कोणीतरी एक बिचारा गरजवंत मराठा काहीतरी सांगायला लागला, बाबा त्याला हाकलून द्या, याला बाहेर काढा. हे काय भानगड आहे? म्हणजे गरजवंत मराठ्यांना तुम्ही हाकलून देता आणि कॉन्ट्रॅक्टर मराठ्याला तुम्ही जवळ घेता. व्हाईट कॉलर मागण्या काय होत्या? आमच्या 58 लाख नोंदींची आम्हाला सर्टिफिकेट द्या, आमच्या ओबीसीच्या सोयी सुविधा आम्हाला लागू करा, ह्या मागण्या शासनाने मान्य केल्या. मात्र जी काळी मागणी होती, टेंडर रद्द झालेले किंवा मग त्याच्यावरचा स्टे हटवा, ती मात्र केली नाही. आणि म्हणून हे त्याच्यासाठी उपोषण होतं. जरांगेचे शब्दावर विश्वास नाही लोकांचा. कोणाच्या शब्दावर विश्वास माहितीये का? लोक म्हणतात नाही नाही, ते हाके का म्हणून आरडतोय, तो लक्ष्मण हाके का म्हणून आरडतोय, आमचं गेलं आमचं गेलं, तो आरडतोय आमचं गेलं म्हणूनच आम्हाला भेटलेला असणार आहे. जरांगेच्या शब्दाला तर विश्वास नाही. आणि माझी लक्ष्मण हाके यांना सुद्धा या ठिकाणी आव्हान आहे. पुढचा जो काळ आहे ना साहेब, तुम्हाला सांगतो, माहितीच नाही अजून यांना. कुणबीचे तर आत्ताच प्रॉब्लेम चालू येतं. म्हणजे कुणबीमध्ये मी तुम्हाला नावानिशी सांगतो, विश्वनाथ गणेश पाटील नावाचा एक मुलगा आहे, बीडच्याच पोलीस भरतीमध्ये त्याला 135 मार्क येतं. त्याला पोलीस भरतीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं नाही. 135 मार्क कुणबीचा दाखला असून बरं का. आणि नजीम पटेल नजीम शेख नावाचा एक मुस्लिम तरुण आहे. मी मुस्लिमांचा राग करत नाही, मी वस्तुस्थिती सांगतोय. त्याला 127 का 124 मार्क येतं आणि तो EWS मधून पोलीस झालेला आहे. म्हणजे कमी मार्कामध्ये EWS आरक्षणातून तुम्हाला पोलीस होता येतं आणि जास्त मार्क कुणबीचा दाखला तू सांगतो ना, तो ते पोरं अशी असंख्य पोरं घरी बसलेली आहेत. आणि हे पाप फक्त मनोज जरांगेचे. कसं आहे माहिती का? नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण अजय महाराज बारसकर यांच्याकडे आलेलो आहोत. खूप दिवस झाले होते आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कायदेशीर पद्धतीनं मनोज जरांगे पाटील
जे काही आरक्षणाचा लढा लढतायत त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये बारस्कर महाराजांनी ठरवलं होतं की मनोज जरांगेने एकदा वेळ देऊनच टाकू. खरंच नेमकं काय ते करतायत हे त्यांनाही बघायचं होतं आणि त्यामुळे ते मध्यंतरीच्या काळामध्ये शांतही होते. मात्र जेव्हा कळलं की आता जरा हे चुकीचंच काम करायला लागलेले आहेत तेव्हा मात्र त्यांनी समाजहित बघून ह्या सगळ्या गोष्टीवर भाष्य करण्याचं ठरवलं. आणि पुन्हा एकदा अजय महाराज बारस्कर माझ्यासोबत आहेत. मी त्यांना थेट विचारणार आहे, कुठल्याही प्रकारची वेळ दौडायची नाही आहे. महाराज, 10 उपोषणं झाली, मराठा समाजाला खूप काही मिळालं आहे आणि कोट्यवधी समाज मराठा आरक्षणामध्ये गेला असं मनोज जरांगे म्हणत होते. कालचं 30 तारखेचं उन्हामधलं उपोषण हेही रात्री 1:30 वाजता का सोडलं हे सगळ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. मात्र सरकारचं कौतुक केलं तर केलं, मात्र काल पुन्हा एकदा 2029ला मी सगळ्यांना पाडून टाकेल असं ते म्हणत होते. या विधानावर हसलं पाहिजे की रडलं पाहिजे, म्हणजे काय संताप व्यक्त केला पाहिजे, काय केलं? मनोज जरांगे यांची एक सवयची, आज एक बोलणार उद्या एक बोलणार. उपोषण सोडताना काय सांगितलं, झालं रे मराठीचं कल्याण. हे तर 50 बारे बोललेले, जिंकलेले राजे होऊन झालं मराठीचं कल्याण. मराठ्यांचं जे काही प्रश्न होते, मनोज जरांगेंनी जे काही प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून मांडले होते, हे सगळेच्या सगळे प्रश्न मनोज जरांगेंनी सुटले. आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. विखे पाटील साहेब, लाड भाऊ यांनी आता सगळ्यांचं कल्याण केलं. काय कल्याण केलं? 3 GR माझ्यातून बाहेर आले. पहिली आली SOP. जी SOP हैदराबाद गॅझेटच्या याच्यावर अवलंबून आहे. हैदराबाद गॅझेटच फुसकाय. जी किती प्रमाणपत्र निघाले? 308 प्रमाणपत्र निघाले. त्याच्यामध्ये एकही मराठ्याचं कुणबी सर्टिफिकेट मिळालेलं नाही, एकही मराठ्याचं मिळालेलं नाही. ज्यांच्या नोंदी होत्या त्यांच्याच वारसांना, नातेवाईकांना दाखले मिळालेले आहेत. मनोज जरांगेंचं काय म्हणणं होतं 2 सप्टेंबरला जिंकलोरी राज हो म्हणताना, की सगळा मराठवाडा आता ओबीसीच्या आरक्षणात जाणार आहे. बोलले का नाही तुम्ही? गुलाल खेळला का नाही? नाचले का नाही? मग तुम्ही नाचले, बोलले, गुलाल खेळला, मग आता उपोषणाला का बसले? उन्हात उपोषणाला बसले. कोणत्या मराठीने तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही उपोषणाला उन्हात बसा म्हणून? कोण मोर्चे घेऊन आलं का अंतरावलीत? नाही मनोज दादा तुम्ही आता उन्हात उपोषण करा. अरे तुझ्या मनानेच निर्णय घेतो तू उन्हात उपोषणाला बसायचं. तूच बसवतो, तूच उठवतो, भावनिक करतो आणि लोकांना म्हणतो तुम्ही उपोषण करा. हे जे आहे ना, ह्या ह्याच्यातून काहीही मिळालेलं नाही. ना 2 तारखेला मिळालं, ना सगळेच्या. मनोज जरांगे सगळे सोयरे 26 जानेवारी 2024ला हे मनोज जरांगे किती नाचले होते. हा, काय झालं ते सगळे सोयरेचं? आज का सगळे सोयरेबद्दल बोलत नाही? आज का 2 सप्टेंबरला ज्यावेळेस बसले नाही, शिवनेरीला गेले ना, जाताना काय माती लावली कपाळाला, हा व्हिडिओ दाखवा तुम्ही. आणि काय म्हणले, मराठा कुणबी एक आहे, हा GR घेतल्याशिवाय मी येत नाही. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य, एक तर मराठा समाजाची काय विजयाची यात्रा निघन, नाही तर माझी अंतयात्रा निघन. तुम्ही हा पण व्हिडिओ दाखवा लोकांना. कारण काय माहिती का, मराठा समाजाचे आमचे जे भोळे लोक आहेत ना, हे विसरून जातात. मुळात एक जी प्रसिद्ध म्हण आहे, पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट म्हणजे कमी आहे. आमच्या लोकांची म्हणजे जी स्मरणशक्ती आहे ती फारच अल्प आहे. लोकांना काहीच माहित नाही. अहो, मनोज जरांगेने किती घोषणा केल्यात, त्याच्यातल्या कोणत्या घोषणा पूर्ण झाल्या? दरवेळेस हा घोषणा बदलतो. आणि नीट लक्षात ठेवा, हा काय करतो, आम्ही का भांडतो, त्याच्यात काय माझा बांधाला बांध आहे का, काय भानगड काय आहे का? आमचं काम काय आहे? खरं सांगणं, लोक जागृत करणं, लोक शहाणं करणं, हेच आमचं वारकऱ्याचं काम आहे ना. आम्ही सांगतो की हा मनोज जरांगे बंद खोलीमध्ये सेटलमेंट करतो, डील करतो. पूर्वीचा मनोज जरांगे ओपन चर्चा करायचा. आत्ताचा मनोज जरांगे हा विखे पाटला बरोबर, प्रसाद लाड यांच्या बरोबर, अजून उदय सामंत असेल, अशोक चव्हाण असेल, पृथ्वीराज चव्हाण असेल, नवशती सौजाद मोलानी असेल, कोण असेल ते सगळ्यांसंग अंडरग्राऊंड चर्चा करतो आणि आतमध्ये सेटिंग करतो. ह्या सेटिंग मधून काय मिळतं? लोक म्हणतात तुमच्याकडे काय पुरावा आहे का? मी आपल्या चॅनेलवर आणि सगळ्या चॅनेलवर सांगितलंय की मनोज जरांगेचा जो शेजारी लोक आहेत ना, अवतीभोवती 2च प्रकारचे लोक आहेत. एक हे लाभार्थी टोळी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुराव्यासहित मांडलं की एका वर्षात ह्या माणसाने दुसऱ्याचा वावर बटाईने घेऊन 27 एकर जमीन मिळवण्यासाठी घेतली. कोण आहे महाराष्ट्रातला असा, त्यांनी सांगावं. एका वर्षात. दुसरं वायरमॅनचा धंदा होता, यांनी फ्रोझन मॉल प्लॉट घेतला. बरं जाऊ द्या, ते मागे पण बोललेलो आहे मी. याची जी दुसरी जी लाभार्थी टोळी
ही लाभार्थी तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी. मनोज जरांगेच्या जवळ कोणते लोक राहतात एकदम त्याच्या निकट, आणि मनोज जरांगे कोणाला हाकलून देतो? मनोज जरांगे हा गरजवंत मराठ्यांना हाकलून देतो, अक्षरशः हाकलून देतो. हा व्हिडिओ दाखवा तुम्ही. 30 तारखेला उपोषण मध्ये चालू होतं आणि विखे पाटला संगती मनोज जरांगे बोलत होते, आरक्षणाच्या प्रश्नावर बोलत होते ना. कोणीतरी एक बिचारा गरजवंत मराठा काहीतरी सांगायला लागला बा, त्याला हाकलून द्या, याला बाहेर काढा. हे काय भानगडे? म्हणजे गरजवंत मराठ्यांना तुम्ही हाकलून देता आणि कॉन्ट्रॅक्टर मराठ्याला तुम्ही जवळ घेता. विखे पाटलांच्या गाडीत हे ग्रहस्थ, तुम्ही हा व्हिडिओ दाखवा जी. हे बघा, विखे पाटलांच्या गाडीत आली. विखे पाटील, मनोज जरांगे, ते पांडुरंग तारकच्या बंगल्यामध्ये हे 2 तास बंद दाराच्या चर्चा करतायत. हा, आणि मग या चर्चेतून काय मिळालं? मराठा समाजाला काय मिळालं? मनोज जरांगे आता 10व्या वेळेस उपोषणाला बसली, याचा अर्थ काय झाले? आतापर्यंत काही भेटलंच नाही ना, हे उपोषणाला का बसले? पण मला त्याच्यात आणखी एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. विखे पाटील, प्रसाद लाड, पांडुरंग तारक आणि त्यांचे 1-2 जण आणखी त्यांच्या घरी चर्चा करत होते, मात्र मनोज जरांगे बाहेर उपोषण करत होते. हे कळलं नाही मला, हे लॉजिक नेमकं. म्हणजे उपोषणाला कोण बसलं होतं आणि कोण चर्चा करतं हे जर कळलंच नाही. मग चर्चा जर करायची होती तर बाजार तिथंच करायची ना, तिथंच करायची. मनोज जरांगे उपोषणाला बसतात, मान्य करून घेणारे मनोज जरांगे. प्रसाद लाड आणि पांडुरंग तारकांची बैठक कशासाठी होती मध्ये गावात, घरात कशासाठी होती? हा प्रश्न, त्याचं उत्तर वेगळंच दिलं जातं त्यांच्याकडून. नाही, हे लक्षात घ्या. अशी चर्चा आहे मनोज जरांगेच्या भोवती जे कॉन्ट्रॅक्टर लोकांची जी एक फार मोठी टीम आहे. या कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरचं एक कॉन्ट्रॅक्ट शिवना टाकळी, छत्रपती संभाजीनगरच्या एका गोदावरी पाटबंधारेमध्ये शिवना टाकळी प्रकल्पामध्ये 140 रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि हे कॉन्ट्रॅक्ट तिथले जे स्थानिक आमदार आहे, त्या स्थानिक आमदारांच्या वडिलांना लोकसभेमध्ये पाडलं. अच्छा. हा, हे त्यांना जेव्हा कळालं की हे जे आंदोलन करते सुद्धा याच्यात पार्टनर येतं. अच्छा. मग त्यांनी ते कामच होऊन दिलं नाही, बोगस कामच करायचं नाही. स्टे, त्याला एक स्टे म्हणजे ऑफिशियल स्टे नाही, पण त्या अधिकाऱ्यांना तंबी दिली, जर का काही बोगस काम केलं तुम्ही मी आता ते भाजपचेच होते. अजिबात त्यांनी काही, मग हे काम सगळं लटकलं. मग हे काम लटकलं. चर्चा अशी आहे की हे काम लटकलेलं काम, हे टेंडर पुढे चालू करण्यासाठी हे अंतर्गत हे मनोज जरांगेंचं उपोषण होतं, अशी सगळ्या लोकांत चर्चा आहे. कारण अमोल कोणीही सांगितलं. म्हणजे ते जुनेच निर्णय नव्यानं पॉलिश करून देण्याचं कारणच हे आहे. हा, म्हणजे मागणी काळ्यात, म्हणजे मागणी ओरिजिनल काय होती? आमच्या मागण्या मान्य करा. मग 58 लाख नोंदींची आम्हाला ते मागणी आपली ओरिजिनल नाही. साहेब तुम्ही सांगा, सगळे सोयरीची मागणी ओरिजिनल सांगा. नाही, सगळे सोयरीची मागणी ओरिजिनलच आहे, मात्र ती बाजूला, तिथं बाजूला राहून तिने ती तुमचे शब्द जर सांगायचे तर विकली ती बंदखोरी टिकली. व्हाईट कॉलर मागण्या काय होत्या? आमच्या 58 लाख नोंदींची आम्हाला सर्टिफिकेट द्या, आमच्या ओबीसींच्या सोयी सुविधा आम्हाला लागू करा. ह्या मागण्या शासनाने मान्य केल्या. मात्र जी काळी मागणी होती, टेंडर रद्द झालेले किंवा मग त्याच्यावर स्टे हटवा, ती मात्र केली नाही. आणि म्हणून हे त्याच्यासाठी उपोषण होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक पक्षाचे मंत्री त्यांना भेटून गेले, त्यांना विनंती करण्यात आली, त्यांच्यावर वतीने विनवण्या करण्यात आल्या, याच्यावरचा स्टे हटवता येतो का, उठवता येतो. मात्र ते अपयश आल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींसाठी उपोषण करावं लागलं. हे जे उपोषण होतं, आमचं म्हणणंच आहे की हे उपोषण मनोज जरांगे यांनी त्यांच्या काही व्यक्तिगत, त्यांची जी टोळी आहे ना, त्यांचे काही आडी अडचणीचे काम आहे. जे काय गरजवंत मराठा आहेत का? हे जे कोण किशोर नावाचे कॉन्ट्रॅक्टर, हे गरजवंत मराठा आहेत का? हे काय म्हणजे सकाळी दिवसभर काम करायचं मग त्यांची चूल पेटणारे असे गरजवंत मराठा आहेत का? हे प्रचंड कॉन्ट्रॅक्टर आहेत, मोठमोठाले कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत, आणि यांचे कामं आणलेले ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी हे उपोषण होतं, असे सगळे लोक म्हणतायत. आता हा झाला एक भाग. याच्यासाठी तर आम्हाला त्या टेंडर मधलं कॉन्ट्रॅक्ट मधलं काही कळत नाही. या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही महाराष्ट्रामधले जे ह्या सगळ्या भ्रष्टाचार ओपन करणारे एक फार महत्वाचं एक व्यक्तिमत्व आहे, हे माननीय विजय कुंभार सर. मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं, साहेब हे भ्रष्टाचार तर चालू आहे टेंडरच्या माध्यमातून, पण समाजाच्या नावाखाली सामाजिक दबाव तयार करून हे कॉन्ट्रॅक्टर घ्यायचे, दुसऱ्या समाजाला शिव्या द्यायच्या,
ओबीसी मराठा ही फूट पाडायची, हे तर काम चालूच आहे. त्याच्यातून एक कॉन्ट्रॅक्टर मिळवायचं, हा जो त्यांचा धंदा आहे, गोरख धंदा आहे, यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा, एक तर मार्गदर्शन करा. आम्ही स्वतः विजय कुंभार साहेबांकडे विनंती केली, तुम्ही आम्हाला याच्यात मार्गदर्शन करा, किंवा तुम्ही हे स्वतः तुम्ही पहा, कारण याच्यात भ्रष्टाचार 100% झालेला आहे. तर मला कुंभार सरांनी एक सांगितलं की कसं आहे, मी या जातीपातीच्या राजकारणात पडत नाही, ह्या मला. पण त्यांनी एक गोष्ट मात्र निश्चित सांगितली, ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार असेल, मग ते कोणी असू, कोणाच्या बापाला मी घाबरत नाही, तू कोणी असू, तू काय म्हणत असेल ना, मी हे यावे त्यावे, मी त्या जर भ्रष्टाचार झाला असेल तर मी त्या सगळ्या प्रकरणात लक्ष घालणार. हे सगळेचे सगळे यांचे कागदपत्र, एक कॉन्ट्रॅक्ट नाही, सगळा कॉन्ट्रॅक्टचा आकडा हा त्याच्या भोवती टोळी नाही जरांगेच्या, 986 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट हे मिळवले आहेत, अशी सगळ्यांची चर्चा आहे. आणि मग आम्ही त्या कुंभार साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही याचं उत्खनन करा, हे शोधा, आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण हे सगळं कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार हा समाजासमोर उघडकीला आणणार आहोत. त्यांनी याच्या आधी त्या खेडकर होत्या, त्यांचंही काढलंय, अनेक भ्रष्टाचार उघडकीस केले, त्यात आता आम्हाला कमी अनुभव आहे, म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आमची विनंती मान्य केली. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे काल जे उपोषण केलं, जे मी त्याला अनावश्यक उपोषण होतं असं म्हणतो, मात्र त्यांना आवश्यक वाटत असेल कदाचित. अनावश्यक उपोषणाला मनोज जरांगे एकटेच उपोषणाला बसणार होते, मात्र महाराष्ट्रातून लोक बोलवण्यात आले. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक साधा शेतकरी, काय नाव त्यांचं, जमदाडे बंधू त्या ठिकाणी आले, रामभाऊ, आणि त्यांचा जात असताना मृत्यू झाला अपघातादरम्यान. त्यांना भेटण्यासाठी सुद्धा मनोज जरांगेंना वेळ नाहीये. इकडे मात्र ऐशोआरामामध्ये एसी मध्ये बसतात. तुम्हाला हे जे प्रकरण हे तुम्ही मुळापासून समजून घ्या. मनोज जरांगे हे उपोषण सुरू होण्याच्या आधी, कारण मनोज जरांगेचा जनाधार तुटलेला आहे. विचार करणारा जो मराठा समाज आहे, विवेकी जो मराठा समाज आहे, त्या मराठा समाजाच्या लक्षात आलंय की हा माणूस लफंगा आहे. म्हणून त्यांनी अक्षरशः पाठ फिरवली. यांच्यावर इतकी वाईट वेळ आली ह्या मनोज जरांगेच्या आणि त्याच्या सगळ्या टोळीवर. हे 40-50 जणांची यांची टोळी, यांनी 5-5, 10-10 जणांचे गट केले आणि हे महिनाभर गावात हिंडत होते. हो, यावर का उपोषणाला, यावर का उपोषणाला, यावर का उपोषणाला. अक्षरशः लोकांनी पाठ फिरवली, मराठ्यांनी पाठ फिरवली. उपोषण सुरू झालं ना तेव्हा किती लोक होते? 150 लोक आहे. व्हिडिओ नंतर मग यांनी फोन करू बोलवले, या पाहुणे रावळे सगळे, सोयरे गणगोत सगळं बोलवलं यांचे सगळ्यांनी. मग कशी तरी 1000-1200 लोक झाले. बघा बरं का, त्याचे पण व्हिडिओ येतं, काउंटेबल येतं. पूर्वीच्या ज्या सभा आहेत ना, हे अथांग सागर आहे मराठा समाजाचा. आत्ताची परिस्थिती इतकी वाईट आहे मनोज जरांगेची, लोक येत नाही, बोलून लोक येणार. आणि जे लोक आले ना, तुम्हाला सांगतो किती नीच, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो, याची जी टोळी आहे ना, यांना लोकांचं काही घेणं देणं नाही. मनोज जरांगे आजपर्यंत ते भेटायला गेलेले नाहीत. मनोज जरांगे जे जमदाडे बंधू आहेत ना, त्यांचा मृत्यू झाला ना, अजून भेटायला गेले नाहीत तिथं. तुम्हाला त्याच्याही आधी सांगतो, मराठा समाज विसरतो ना, की याच्याही आधी 23 डिसेंबर 2023 मनोज जरांगेंनी एक निर्णायक बैठक बीडमध्ये बोलावली होती. ही बैठक संपली आणि ही बैठक संपल्यानंतर मनोज लोक जिकडे तिकडे घरी निघाले. घरी निघाल्यानंतर 2 बंधू आमच्या मराठा समाजाचे, त्याच्यातलं एकाचं नाव आहे कैलासवासी बापूसाहेब काळे, ते आहेत गेवराई मधले, आणि दुसरे जे आहेत उस्मानाबाद भूम परांड्याचे कैलासवासी सूरज जगदाळे. हे जाताना त्यांचा अपघात झाला आणि हे दोघही बंधू 2023 मनोज जरांगेच्या सभेला गेले. यांनी बोलावलं, यारे करून जाताना हे 2 आमचे बंधू गेले, दुर्घटनेत गेले, अपघातात गेले. असे एकूण 324 लोक, ज्यांना सरकारने 10-10 लाख रुपये दिलेत, असे 324 लोक गेलेत. मला या ठिकाणी हे सांगायचंय, हा लोकांना बोलवतो, आणि बोलवल्यानंतर ज्या दुर्घटना होतात, त्याच्यातून माणसं जातात, आणि माणसं गेल्यानंतर हा भेटायला जात नाही, आजमदाड्यांना भेटायला नाही गेला. आता लोक सगळे बोलायला लागले, तेव्हा म्हणला मी याची दौरा ठरला 14 तारखेचा, तोही ह्या गावाला जातो, त्या गावाला जातो, असा दौरा ठरलेला. आणि अजून एक तुम्हाला सांगतो की हे जे बापूसाहेब काळे वारले ना गेवराईचे, ह्या आंतरवालीच्या आणि त्या बीडच्या मध्ये त्यांचं गाव आहे, यांची चिता जळत होती, यांना सावडलं नव्हतं. हा मनोज जरांगे, आपल्या मनाला लाज वाटली पाहिजे. बापूसाहेब कैलासवासी बापूसाहेब काळे यांची चिता जळत होती आणि मनोज जरांगे तुम्ही तिथं क्रिकेट खेळत होता. क्रिकेट तुझे व्हिडिओ येतं इतका म्हणजे मी जगात, आणि त्यांचे जे अंधभक्त आहेत ना, मला तर इतकी कीव येते यांच्या एक अंधभक्त काय मानला माहिती का? 30 तारखेला लोक आले तिथे जमा झाले. एक अंधभक्त काय मानला, तिथे जमलेले 2च प्रकार येतं, एक लाभार्थी टोळी, दुसरे अंधभक्त. एक अंधभक्त काय मानला माहिती का?
काय म्हणला असेल बरं? काय म्हणला तो? व्हिडिओ बरं का, व्हिडिओ दाखवतो मी. जी. काय म्हणला तो? पंढरपूरचा पांडुरंगाला काढा, विठ्ठलाला काढा आणि त्याच्या जागेवर ह्या जरांग्याला बसवा आणि त्या जरांग्याची रोज पूजा करा. अहो अंधभक्तांनो, आपल्या डोक्यात मेंदू आहे ना, पंढरीचा पांडुरंग आणि हो 3 पाट जरांग्या, यांची काय बरोबरी तरी होईल का? त्यांना मी पाहिलं ते त्या आजोबांचं वय जवळजवळ 70च्या आसपास आहे, 70-80 वय असेल. त्या 70-80 वर्ष वयामध्ये सुद्धा त्यांना विठ्ठल कळलं नसेल आणि ते भलत्याच माणसाला, रस्त्यावरच्या फिरस्ती माणसाला जर विठ्ठलाच्या जागेवर नेऊन बसवणार असतील, त्यांच्या पेक्षा बुद्धी म्हणजे काय नेमकं नाव ह्यांना द्यावं हे काहीच सुचत नाही. तुकोबारायचं अभंग सांगतो, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड गड द्यावा. यांच्यापेक्षा दगड चांगले ना, यांना आकलीच कशा आहे ना, 60 वर्ष इतके कसे भांबवले. तुका म्हणे कैसे आंधळे आंधळे लोक आहेत, यांना कळाना. हे अंधभक्त एक आणि दुसरे ही लाभार्थी टोळी, हे 2च लोक तिथं राहिलेले येतं. आणि काही बिचाऱ्या भोळ्या भाबड्या लोकांना काय वाटतं, ते हे जरांगे काहीतरी करतो. आता जरांगेचे शब्दावर विश्वास नाही लोकांचा. कोणाच्या शब्दावर विश्वास माहितीये का? लोक म्हणतात नाही ते हाके का पण आरडतोय, तो लक्ष पण हाके का पण आरडतोय, आमचं गेलं तो आरडतोय, आमचं गेलं म्हणूनच आम्हाला भेटलेला असणार आहे. जरांगेच्या शब्दाला तर विश्वास नाही. आणि माझी लक्ष्मण हाके यांना सुद्धा या ठिकाणी आव्हान आहे. कस काय तुमचं गेलं? अहो सरकारने जो GR, एक तर जो GR दिलाय ना, तो GRच ऑलरेडी दिलेला आहे. GR हा GR तुम्ही स्क्रीनवर दाखवा. म्हणजे जो मनोज जरांगेला आता काल दिलेला ना जो GR, की ओबीसीच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला लागू करण्यात 2024 दिलेले आहेत. तो GR 2024 नाही, 2017, 18, 19, 20 पासून हे GR येते. आतापर्यंत 17 GR निघालेत. हे मनोज जरांगेमुळे निघालेत. म्हणजे कोपर्डीच्या प्रकरणानंतर हे लोक बरेच म्हणतात नाही मनोज जरांगेने समाज एक केला. अरे जरांगी, तुझी लायकी काय, तुझी योग्यता काय, तुझी पात्रता काय? तुझ्यामुळे समाज एक नाही झाला. मनोज जरांगे समाज एक झालाय ना. आमची जी कोपर्डीची ताई आहे ना, तिचा जो त्या ठिकाणी तिचं बलिदान गेले, तिच्यावर जो अत्याचार झाला, तिच्यावर जो अन्याय झाला ना, त्या अन्यायातून मराठा समाज पेटला अक्षरशः. आणि करोडोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरलाय, त्या ताईमुळे उतरलाय. आणि हे मनोज जरांगेचे 3 पाट अंधभक्त हे सांगतात दादानी समाज एक केला. तुम्हाला जरा तरी लाज वाटली पाहिजे ना. त्या ताईचं बलिदान आहे, त्या ताईमुळे लोक एक झाले, जरांगेमुळे झालेले नाही. कालच्या आंदोलनामध्ये त्यांनी सांगितलं 58 लाख नोंदी आणि त्याच्या आम्ही फोन करून सांगतो लोकांना, आमच्याकडे द्या ते सगळं. आम्ही त्यांना लोकांना फोन करून सांगतो. एकीकडे मराठा समाजाच्या लोकांच्या नोंदीत सापडत नाहीत, त्यांना त्या माणसाच्या नोंदी आणि नंबरही सापडणार आहेत. म्हणजे तिथं मला एक कळत नाही, माझं जितकं शिक्षण झालं तितक्या प्रमाणामध्ये, जितकं आकलन, जितकी माहिती ते सांगतो, तिथं ओरिजिनल गॅजेटियरचा विषय जर झाला तर गॅजेटियरमध्ये नावाचा सुद्धा उल्लेख नाही पूर्णपणे. नंबर कसा असेल हो? आणि कुणाच्या नावानं कुणाला फोन लावणार आहेत म्हणून जरा किती वेळात काढायचे समाजाला? 58 लाख नोंदी आमच्याकडे, आम्ही त्यांना फोन करून सांगतो तुमची नोंद निघाली. म्हणजे तुम्ही किती वेळात चॅनेलवर काय दाखवलं माहिती का? मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य. पहिली मागणी 58 लाख नोंदीचे दस्त ऐवज मनोज जरांगे यांना देणार. दस्त ऐवज म्हणजे प्रिंट काढणार आणि ते त्यांना देणार. आणि ती त्यांना गठोडे नंबर असणार आहे, फोन नंबर. नंबर कसं काय असणार आहे? मग कशाला फोन? माझ्या पंजाचं नाव काय आहे? दशरथ संताजी बारसकर माझ्या पंजाचं नाव आहे. आता माझ्या पंजाचं नाव, आता लोकांना पंजाचेच नाव माहित नाही. आजापर्यंत नाव माहिती येतं. आणि ह्या कुणबी नोंदी कोणाच्या? त्या पंजाच्या, खापर पंजाच्या नोंदी तिथून पुढच्या, तिथून पुढे बरं त्या नाही, त्या दुसऱ्या भावकीच्या त्या बेटातल्या असतात, कोणाच तरी असतात. आणि हे मनोज जरांगे कोणाला फोन करणार? अरे मग मुळात प्रश्न असा आहे की ह्या ज्या नोंदीचे गठोडे तू मागितले ऑलरेडी NIC वर उपलब्ध आहेत ना, ऑनलाईन उपलब्ध आहेत, ऑनलाईन सगळ्या नोंदी उपलब्ध आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर NIC वर मराठा कुणबी सगळ्या ज्या नोंदी जेवढ्या सापडल्यात त्या. आणि 58 लाखाचा काय बाता मारतो तू जरांगे? 58 लाख काढल्या, 58 लाख काढल्या. ह्या 58 लाख नोंदी मधल्या 40 लाख नोंदी ह्या अमरावती आणि नागपूर विभागातल्या आता. म्हणजे जे भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी ज्या नोंदी लावल्यात, कुणबीच्या नोंदी करून घेतल्या किंवा त्यावेळेस काय सांगितलं, त्यांच्या त्या नोंदी आता या सगळ्या. हा काय करतो जरांगे? कोणाचं श्रेय आपल्याकडे घेतो? तिकडे हे 40 लाख नोंदी आता, 10 लाख नोंदी कोकणातल्या आता, उरलेल्या काही नोंदी इथल्या आता कुठल्या? पश्चिम महाराष्ट्र आमच्या आणि खानदेशातल्या आता. याचा काय संबंध जरांगेचा? आणि ज्या नोंदी सापडल्यात त्याचा आकडा आहे 48,000. मराठवाड्यात किती नोंदी सापडल्यात? 48,000 नोंदी सापडल्यात. त्यातल्या 40-45,000 नोंदी फक्त बीड जिल्ह्यातल्या. आता तुम्हाला ते सुद्धा सांगतोय नोंदी कशा सापडल्या. ह्या नोंदी 2 अभ्यासकांनी सापडल्यात. एवढ्या ज्या नोंदी मिळाल्यात ना,
कोण अभ्यासक आहेत ते? जरांगे अभ्यासकांना काय म्हणतो? इच्छित दगडाखालची इच्छू येतं, दगड उचलला का इच्छू बाहेर येतात ना, तसे अभ्यासक येतं. जरांगे लाज वाटली पाहिजे. या अभ्यास ह्या नोंदी तुझ्यामुळे नाही सापडल्या, ह्या नोंदी अभ्यासकामुळे सापडल्या. 2 अभ्यासकांची नावं मी जाणीवपूर्वक सांगतो. आमच्या अहिल्यानगरचे डॉक्टर संतोष यादव, ती मोडी तज्ज्ञ आहेत आणि ते ह्या सगळ्या मराठा आरक्षणाचे आहेत. आणि दुसरे तुमच्या बीडचेच भूमिपुत्र असलेले डॉक्टर उद्धव घोडके, या दोघांनी प्रचंड मेहनत केली, प्रचंड गेले तिथं गावगावच्या ह्याच्यात आणि त्यांनी हा 33 आणि 34 नंबरचा डॉक्युमेंट आहे, गावची जनगणनेची लिस्ट आहे, या दोघांनी शोधलेली आहे. आणि याचं श्रेय कोणी घेतलं? कधी कॅमेऱ्यासमोर हा नाव येऊन देत नाही. त्यांना विचारायला ते काय त्यांना काही गरज नाही. पण हे मी सापडून दिला, तू काही नाही केलं जरांगे. या लोकांनी हजारो, न्यायमूर्ती शिंदे साहेब आहेत, त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, यांनी ऍक्सेस दिला. यांच्यामुळे हे झालं. मनोज जरांगेचं कसं आहे काम, काही थोडं जरी झालं तर इतका बाऊ करून दाखवायचा, मी केलं. मराठा समाजाच्या हातात पुढचा जो काळ आहे ना साहेब, तुम्हाला सांगतो, माहितीच नाही अजून यांना. कुणबीचे तर आत्ताच प्रॉब्लेम चालू येतं. म्हणजे कुणबीमध्ये मी तुम्हाला नावानिशी सांगतो, विश्वनाथ गणेश पाटील नावाचा एक मुलगा आहे, बीडच्याच पोलीस भरतीमध्ये त्याला 135 मार्क येतं. त्याला पोलीस भरतीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं नाही. 135 मार्क कुणबीचा दाखला असून बरं का. आणि नजीम पटेल नजीम शेख नावाचा एक मुस्लिम तरुण आहे. मी मुस्लिमांचा राग करत नाही, मी वस्तुस्थिती सांगतोय. त्याला 127 का 124 मार्क येतं आणि तो EWS मधून पोलीस झालेला आहे. म्हणजे कमी मार्कामध्ये EWS आरक्षणातून तुम्हाला पोलीस होता येतं आणि जास्त मार्क कुणबीचा दाखला तू सांगतो ना, ते पोरं असे असंख्य पोरं घरी बसलेले आहेत. आणि हे पाप फक्त मनोज जरांगेचे. कसं आहे माहिती का, 4-2 पोरं गोळा करायचे, त्यांचे सत्कार करायचे. यांना कुणबीमुळे नोकरी लागली आणि SCBC म्हणून नोकरी नाही लागली का? नाही, कुणबीमुळे नोकऱ्या लागल्या. त्या फोटोवर माझ्या लक्षात आलं, ते फोटो जे काढतात ना तिथे त्यांच्यापाशी जाऊन, त्या फोटोमध्ये 4 पोरं फक्त तरुण असतात, बाकी 60 वर्षाच्या पुढचे माणसं असतात. काय करायचे त्याला कुणबी प्रमाणपत्र? बरोबर आहे ना. तुम्ही लक्षात घ्या, हे आता मुद्दा आहे. पण मी तुम्हाला एका मुद्द्याकडे लक्ष देऊ इच्छितो की तुम्ही कुणबीतून ज्यांना नोकऱ्या लागले त्यांचा सत्कार करता आणि SCBCतून नोकऱ्या नाही लागल्या का? लटकले ते पोरं PSI. SCBCतून ज्या मुलांना नोकऱ्या लागल्या त्याचे सत्कार कोणी करायचे? तुझा संबंध आहे काय SCBCचा? आणि बरेच लोक काय करतात माहितीये का, माझ्यावर आरोप करतात, तू काय केलं आरक्षणासाठी, तू काय केलं. सगळे जे ट्रोलर्स आहेत ना, शिवाय देणारे ट्रोलर्स, तुम्हाला सांगतो, बॉम्बे हायकोर्टाची 4255/2017 ही पिटिशन करणारा अजय साहेबराव बारसकरे, SCBC आरक्षणासाठी मी पिटिशन केली. माझ्या पिटिशनमुळे न्यायमूर्ती गायकवाड साहेबांचा आयोग, मागासवर्ग आयोग अस्तित्वात आला. आणि हे SCBCचं आरक्षण, त्यावेळेस नाव वेगळं होतं, आणि हे SCBCचं आरक्षण अजय बारसकर यांनी केलेल्या पिटिशनमुळे आलंय. ट्रोल करणाऱ्यांनो, तुम्ही काय करता? तुम्ही काय केलं रे? तुम्ही काय केलं? तुम्हाला 2-1.5 ओळीच्या तुमच्या कमेंट शिवाय मला काय बोलता येत नाही. मी एवढा बोलतोय, 2-3 वर्ष झाले बोलतोय. एकाही ट्रोलर्सनी माझ्या एकाही मुद्द्याचं खंडन केलेलं नाही. हे लोक फक्त शिवीगाळ करतात. हे शिवे फेवाने तुम्हाला ना आम्हाला काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. सोशल मीडियावर आम्हाला जे कोणी शिवीगाळ करणारे लोक आहेत ना, त्यांना स्पष्ट सांगायचं आहे, तुमच्या ट्रोलिंगच्या शिव्या म्हणजे आमचा फाटका बूट आहे. तो आम्ही फेकून दिलेला असतो, त्याच्या इतकी तुमची किंमत आहे. तुमच्या सोशल मीडियावर आम्हाला शिवीगाळ केल्याने, तुम्ही ट्रोलिंग केल्याने आमचा काही फरक पडत नाही. जसं महाराजांनी सांगितलं तसं कायदेशीर पद्धतीनं 1.5 ओळीची ओळ सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आमचं बोलणं बंद करण्यासाठी लिहू शकत नाहीत. शिव्या देण्यापलीकडे तुम्हाला काही येतच नाही. वरमाई शिंदळ असल्यावर वराडाचं काय असतं हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि तुमची तशी गत झालेली आहे. मनोज जरांगेंची संस्कृती आणि तुमची एकच आहे. मनोज जरांगेंना जसं तुम्ही शिवीगाळ केल्यानंतर तो तिकडं खुश होतो, तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा इकडं सोशल मीडियावर कॉमेंट करून स्वतःची थापटून घेत आहात. त्याने आम्हाला काही एक फरक पडणार नाही आणि आम्ही तुमच्या कॉमेंटला 0 किंमत देत आहोत. आमच्या शब्दांमध्ये आणि आमच्या लेखणीमध्ये तेवढी ताकद आहे. तुमच्या सोशल मीडियाच्या कॉमेंटला आम्ही अजिबात भीक घालत नाहीत. तुमच्या आई वडिलांचा तुम्ही अशाच पद्धतीने शिवीगाळ करून उद्धार करत राहा आणि अशाच प्रकारच्या शिव्या देत राहा. आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. आम्ही त्याला कवडीची किंमत देत नाही. आम्ही असंच बोलत राहणार आहोत. तुम्ही एक ना एक दिवस कॉमेंट करून थकून जाल. थकून गेलेत. शेकडो लोक असायचे, आता 10-12 वर आलेत. काही जणांना तोंड बाहेर काढायची लाज वाटायला लागलेली आहे. फेक अकाउंट करून सोशल मीडिया अकाउंट लिहितात, कॉमेंट करतात. काही ओळखीचे लोक आहेत, त्यांच्याही तोंडात दात राहिलेला नाहीये.
तुम्ही थकून जाणार भेटेल कॉमेंट करून करून. मात्र आम्ही आयुष्यभर थकणार नाही आहोत. आम्ही अभ्यास करणारी आणि कायम चळवळीतून लढा देणारी माणसं आहोत. तुम्हाला सोशल मीडियावर काय शिवे द्यायचे ते द्या, आमचा त्यांनी काय फरक पडणार. आणि मला आपल्याला अजून एक सांगायचं, जे शिव्या देतात ना ते ऑलरेडी त्यांनी शिव्या दिल्या याचा अर्थ त्यांनी पराभव स्वीकारलेला आहे. जे शिव्या देतात त्यांच्याकडे काडीचंही उत्तर नाही, म्हणूनच ज्यांच्याकडे मुद्दा नाही म्हणून ते मुद्द्यावर येतात. त्यांच्याकडे काही मुद्दा राहिलेला नाही. आणि हे जे लोक आहेत ना, हे जरांगीच्या भोवती जे लोक आहेत ना, मला अजून एक आवर्जून गोष्ट सांगायचं, किती नीच येतं, किती म्हणजे हलकट शब्द सुद्धा कमी यांना इतके. आता मला हे कॅमेऱ्यासमोर तो काही बोलतो पण मला नाही बोलता येणार, किती ह्या खालच्या पातळीचे लोक आहेत. तुम्ही मागाशी सांगितलं आमचे एक बंधू जमदाडे बंधू अजून एक ऍक्सिडेंटमध्ये गेलेत, पवळे बंधू म्हणून. तर ह्यांचा 10वा ज्या दिवशी होता ना 10वा, त्या दिवशी हा जरांगेचा प्रवक्ता, हा लाभार्थी टोळीतला प्रवक्ता आहे ना, हा गंगाधर काळकुटे, हा कोणचा ते सोशल मीडियाचा त्यांचा कोण आहे, काशीद का कोण, हे मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये गेले. तुम्हाला लाज वाटते का रे? इकडं त्या जमदाडे भाऊचा 10वा चालू आहे, 10वा, आणि हे ताज हॉटेलमध्ये गेले. काय करते ताज हॉटेलमध्ये जाऊन? काय करीत होते? तुम्ही वाढदिवस साजरा करीत होता. गंग्या, तुला लाज वाटते का? तुमचा जर एखादा भाऊ वारला आणि त्याचा 10वा चालू असेल आणि अशा टायमाला तुम्ही ताज हॉटेलमध्ये जातात, वाढदिवस साजरा करायला जातात? अरे जरा तरी लाज धरा. आणि यांचे जे कमेंट करणारे फॉलोअर्स आहेत ना, तुम्हाला बी जरा जनाची नाही तर मनाची लाज आहे का नाही? आपला एक बांधव त्याचा 10वा चालू आहे आणि हा तुमचा नेता, याला अजून टाइम नाही सापडला त्याला भेटायला जायला. इतक्या नीच आणि नालायक वृत्तीचे हे लोक येतं. आणि म्हणून मला आम्ही का बोलतो, ही तळतळ येते ना, हे इतके खोटारडे, इतके नीच लोक आहेत. समाजाच्या नावाखाली यांनी प्रचंड संपत्ती कमावली. नुसतीच कमावण्याची यांची वृत्ती तुम्हाला या फोटो दाखवा, त्यांना हा व्हिडिओ दाखवा. ताज हॉटेलमध्ये खुशाल बसून बिनलाजासारखी तिथं वाढदिवस साजरा करते. त्या भाऊच्या जो वारला त्याच्या आई माई रडत नसेल का? त्यांची लेकरं रडत नसतील का? यांनी हे तिथं ताज हॉटेलला जाऊन आनंद उत्सव करते. नाही, ते ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीपासून आपण बोलत आलेलो आहोत. त्यांचा दुबईला दौरा होता, मध्यंतरीच्या काळामध्ये तुमचा एक व्हिडिओ आला आणि त्याच्यामुळे तो दौरा रद्द झाला अशी मला माहिती मिळाली. बिलकुल. नाहीतर ते दुबईला जाणार होते आयुष करायला. माणसं मेल्याची अजिबात ह्यांना काही दुःख नसतं, काही चिंता नसते. आओ जाओ घर तुम्हाला असं असते. ह्यांच्या इस्त्रीची एक घडी सुद्धा मोडत नाही मनोज जरांगेच्या. आणि ते माणसंच खिटून सुद्धा चालत नाहीत सोबत, असं दुरून चालावं लागतं त्यांच्यासोबत. आकडत आकडत मनोज जरांगे चालतात. पूर्वी मनोज जरांगे पाणी सुद्धा न्यायचे नाहीत आणि आता ते पांढरे कपडे घालून आयटीत फिरायला लागलेले आहेत. हरकत नाही, मात्र समाजाच्या जीवावर जी काही संपत्ती आणि संपत्ती मिळवली ना, ती फार काही काळ टिकणार नाही. येणाऱ्या काळामध्ये जसं सांगितलं, कुंभार साहेबांनी जर एकदा ते सुरंग लावलं ना, तर तुमचा हा महल, हे जे काही डोंगर तुम्ही उभा केलाय ना प्रसिद्धीचा किंवा मग हा संपत्तीचा, तो सगळा ओलथून टाकल्याशिवाय हे आत्ताचे जे काही लढाऊ कार्यकर्ते आहेत हे थांबणार नाहीत असं मला वाटतं. आणि शेवटी जाता जाता मला तुम्हाला 1-2 मिनिटांचा प्रश्न आहे आणि उत्तर आपण संपवून टाकू. 2029ला पुन्हा एकदा मनोज जरांगे सरकार पाडू असं म्हणतात. म्हणजे आरक्षणामधून एकीकडे ते म्हणतात करोडो लोक आम्ही आरक्षणात गेलो, मात्र 29ला पाडण्यासाठी पुन्हा काय आरक्षण? आता देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं, विखे पाटलांचं केलं, लाडांचं केलं, आणि कशासाठी 29ला पाडायचंय? म्हणजे पुन्हा 29 पर्यंत अनेक मराठ्यांचे बळी मनोज जरांगे घेणार आहेत. 29ला ज्यावेळेस मनोज जरांगे म्हणतात ना, मी या भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांचा सोपडा साफ करणारे, हे पहिलं बी बोलला होता तो, मी भाजपचा एकही आमदार निवडून येणार नाही. अय जरांगे म्हणला का नाही? हा, आणि नंतर इलेक्शन टायमाला तू पळून गेला. तू काय म्हणला माहिती का? हा काय म्हणला, आमचा शब्द त्याचे स्टेटमेंटचा आत्ताच आहे ना, जर आमचा अपमान केला ना बघून घेऊ. जरांग्या, 324 लोक मराठा समाजाचे बळी पडलेत. अपमान नाही? तुला लाज नाही वाटत का जराशी तरी? 324 लोक मेले, तुझा आकडा आहे, आणि तू सांगतो आम्ही त्यांना शासन निर्णय काढला 10 लाख रुपये दिले. 10 लाख रुपये किंमत आहे एका मराठ्याची? 10 लाख? अरे पुण्यामध्ये ते विषारी दारू पिणारे लोक, ते जे दारू पिले ते 5 लाख रुपये. दारू पिणाऱ्या लोकांना 5 लाख रुपये, हा होणाऱ्या लोकांना 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. अरे 1 कोटी काय मागितले तू? का तुझी जीभ मुळे पुंगळी पडली होती? 1 कोटी द्यायला पाहिजे त्या मराठ्याला. आणि कोण जबाबदार आहे मला सांगा? हे जे 324 लोक मेले, कोण लोक? 2च लोक जबाबदार आहे. दोन लोक जबाबदार आहेत. पहिला आहे मनोज जरांगे आणि दुसरा आहे सरकार. एक तर जरांगे तरी जबाबदार असेल यांच्या मृत्यूला, नाही तर एक तर सरकार तरी असेल. नाही, सरकारने यांना बोलवलेलं नाही. अमोल खुनींनी कालच म्हटलं की मनोज जरांगे याला जबाबदार आहेत. सदस्य म्हणून स्वतःचा गुन्हा मनोज जरांगेवर झाला पाहिजे. केलाच पाहिजे, एका ठिकाणी तर केलाच पाहिजे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो,
23 नोव्हेंबर 2023 ला येवल्याला सभा होती हे जरांगेची. आणि या जरांगेची सभा म्हणजे काय, जीसीपी लावायची अशी आणि जीसीपीतून याच्या अंगावर फुलं टाकायची. जसं काय लगेच मराठा समाजाला याचे फुलं टाकले का कल्याणच होणार. आणि फुलं टाकता टाकता त्या येवल्यामधला एक आमचा बांधव गोकुळ रावसाहेब कदम हे बंधू जीसीपीतल्या फुलं टाकता टाकता त्या ठिकाणी अपघात झाला, पडले आणि मृत्युमुखी पडले. कशासाठी मृत्युमुखी पडले हो, कशासाठी तो आमचा भाऊ गेला, कशासाठी गेला, फुलं टाकायचे फक्त फुलं टाकायचे. अनावश्यक कारण, अनावश्यक कारण. हे आवश्यक कारण आहे का? एखादा काय म्हणतोय फुलं टाकू नका, या फुलाचे पैसे वया पुस्तकाला द्या, गरीबाला द्या, मराठ्याच्या याच्यातल्या हे थेरच करू नका, एवढाले मोठाले हार घालायचे हे करायचे. हे सगळं विचार करणाऱ्या मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे. आता फक्त काही भोळे भाबडे लोक राहिलेत आणि हे सगळे टोळे एक राहिलेली, बस एवढे दोनच प्रकारचे लोक राहिलेत. आणि ज्या दिवशी भोळ्या भाबड्यांना बी कळलं ना, हे भोळे भाबडे याला उघड मागड करून हाणतील तुम्हाला सांगतो. शेवटी जाता एक मुद्दा सांगायचा आहे. मनोज जरांगे म्हणतात कोट्यवधी लोक आरक्षणामध्ये गेले आणि लाखो लोकांना नोंदी मिळालेल्या आहेत. मनोज जरांगेंच्या सोशल मीडिया टीमवर काही लोक काम करतात ना, त्यांच्या खाली काही मी काल पोस्ट वाचल्या, त्या पोस्टच्या खाली एक तरी कॉमेंट दाखवा मला कुणबी प्रमाणपत्र मिळालं म्हणून. एकही कॉमेंट नाही, शेकडो कॉमेंट आहेत महाराष्ट्राच्या खाली. आणि ते कुणी म्हणतंय माझी नोंद सापडत नाही, कुणी म्हणतंय मला व्हॅलिडिटी मिळत नाही, कुणी म्हणतंय आम्हाला माहितच नाही, आणि कुणी म्हणताय की आम्हाला काहीच मिळालेलं नाही. एक तरी कॉमेंट दाखवा की मनोज जरांगेमुळे आम्हाला हे कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. अनेक कारण त्या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. आणि त्यांचा एक सहकारी सांगतो, शोधा म्हणजे सापडेल. कोण येतो शोधा म्हणजे सापडेल. अरे शेतकऱ्यांना गावातून शहरातून एखादा बीड शहरासारख्या औरंगाबाद संभाजीनगर सारख्या शहरामध्ये आला तर त्याला बस स्टँडकडे जायला कळत नाही, रिक्षावाला येऊन जावं लागतं, 200 रुपये घेतो रिक्षावाला. आणि त्याला हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र काढायला सांगता काय, जे की बनावट आहेत, बेकायदेशीर आहेत. म्हणा शोधा म्हणजे सापडेल. काय गंडवायला सुरुवात केलेली आहे लोकांना. आणि मला वाटतं सुज्ञ मराठा समाजाने तुम्हाला बायकॉट केलेला आहे. 150 वरून म्हणजे 6 कोटीवरून तुम्ही 150 वर आलेला आहात. आणि 150 सुद्धा हे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आहेत. हीच गत तुमची येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. लोक तुम्हाला दगडाने मारल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. महाराज खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.